हॅलो गाईज, वेलकम टू बॅक मोटर्स. आज मी तुम्हाला सांगणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला निकी आणि अंकितामध्ये जोरदार बहस चालताना दिसली. कारण की सगळे जेवण करत असतात, तर आपले सूरजदादाच्या हातामधून म्हणजे थोडं म्हणजे अन्न खाली पडते. तर अंकिता म्हणते की तू अजून अन्न सांडलास म्हणजे तुला काय ढंग नाही का, काही रीत नाही का? तर आपली निकी म्हणते की तुमचं अजून टोकणं का कमी झालं नाही? प्रत्येक गोष्टीवर सूरजला तुम्ही टोकणं बंद करा. तर अंकिता म्हणते की मी कधी टोकलं? आणि त्यानंतर ते डायलॉग ऐकून आपले सूरजदादा होऊन जाते नाराज. त्याच्यानंतर आपले अभिजित म्हणते की एक प्रकारे खरंच आहे, कारण की सूरजला सगळ्यांचं टोकणं आवडत नाही, जास्तीत जास्त अंकिताचं. कारण की अंकिता स्टार्टिंगपासून सूरजला काही ना काही कारणामुळे टोकत असते. त्यामुळे निक्कीची साईड घेऊन आपले अभिजित म्हणते. त्याच वेळेस अभिजित म्हणतो की हे खरोखरच आहे. त्यानंतर आपले पॅडीदादा म्हणते की म्हणजे तू सहमत आहेस निक्कीच्या साईडवर आणि निक्कीच्या गोष्टीवर. हे बघून आपले अभिजित सुद्धा शॉक होतात, कारण की आता जसं बिग बॉसचं फिनाले जवळ येत आहे, तसं एकमेकांच्या आतमध्ये म्हणजे दुरी पडत आहे आणि एकमेकांपासून खूपच दूर होत आहे एकमेकांकडून. आणि त्याच्यासोबत आपल्याला बिग बॉसचे जेवढे कंटेस्टंट मौजूद आहेत 8 खिलाडी, यापैकी म्हणजे आता वेगवेगळे 2-2 कंटेस्टंटची जोडी बनत आहे आणि आपला अभिजित आणि निकी सूरज या तिघांची जोडी बनत आहे. कारण की निकी खूपच सपोर्ट केली आणि निकीला खरंच माहीत आहे की आणि स्टार्टिंगपासून बघत आहे अंकिता खूपच सूरजला प्रत्येक गोष्टीला खेळत आहे आणि टोचण्या मारत आहे आणि सूरजला ते खूप दुखापत होत आहे. तुम्हाला काय वाटतं की अंकिताचं हे टोकणं सूरजदादाच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला खरं वाटते की नाही? मला कमेंट करा. जर अंकिता रॉंग असेल तर मला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.